पुढील सामन्याची सुरुवात होताना रॉक्स 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी करताना साजिद वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातील पहिलं षटक घेऊन येतील ते साजिद. चांगला चेंडू, शरीराचा वेध घेतलेला चेंडू. शिवाई वॉरियर्स यांना विनंती, त्यांनी आपला 12 खेळाडू इथे पाठवायचा आहे. शिवाई वॉरियर्स बॅट्समॅन नाम नाही आम्हाला माहिती आहे. पहिला चेंडूने धाव टाकण्यात यश मिळालंय ते म्हणजे साजिद याला. बॅट्समॅन नेम आणि स्ट्राईकवर जे फलंदाज आहे त्यांचं नाव आहे सूर्या आणि नॉन स्ट्रायकर जे आहे ते जितेश. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू, शरीराचा वेध घेताना 2 चेंडूंनंतर संघाची धाव संख्या झाली ती 1 धाव. दोन चेंडूनंतर संघाची धाव संख्या झाली ती 1 धाव. हा सामना 4 षटकांचा असणार आहे. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाज हाताळले जातील. खोलवर पद्धतीचा चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली फेकी तिथून पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, ओव्हरऑल चांगलं क्रिकेट, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे होतं दोन्ही फलंदाजांकडून. ऑन द कॉल दुसऱ्या रनसाठी त्यांनी धावा केला आणि संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा 3 चेंडूंनंतर. 4 धावा. पुन्हा एकदा कोलवर पद्धतीचा चेंडू होता. काहीसे मिसफिल्ड तिथे पाहायला मिळाले आपल्याला आणि त्याचं रूपांतर म्हणजे 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा 5 चेंडूनंतर. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. एक चांगला वेगवान चेंडू, बॅट्समॅन काही समजू शकले नाही. शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली 5 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना साजिद पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने 12 धावा देत 3 गडी बाद केले होते. आता सुद्धा 5 धावा दिले आतापर्यंत. आणि एक स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि तो चांगला एलिव्हेशन मिळाला बॅट्समॅनला आणि 6 धावा. धावा आले तर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्यांनी आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली. ते 11 धावां या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ. दुसरं षटक घेऊन येतील ते डोमा. एका पद्धतीचा चेंडू होता, मिसफिल्ड. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. एक चांगल्या चेंडूवरती मिसफिल्डच्या स्वरूपात 2 धावा आल्या. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा काही साथ नाही मिळत आहे. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळत आहे ते डोमा यांच्या मार्फत. स्लोवर पद्धतीचा रन पण गोलंदाजी तितकी जोरदार. फसवलंय, पूर्णपणे फसवलंय डोमा याने फलंदाज. सूर्या याला निर्धाव चेंडू ठरण्यात यश आलंय. पुन्हा एकदा
त्याच पद्धतीचा चेंडू आणि वाईट घोषित केलं आहे. स्वैर चेंडू आणि 1 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. संघाची धावसंख्या झाली 12. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा मारा होता पण पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. आणि एक डबल आला पहिल्या बॉलला. पहिल्या ओव्हरला 11 होते. 17 धावसंख्या. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता समोर खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफिल्ड. पुन्हा एकदा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 19 धावा. आणि पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केलेला आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 19 आणि याचबरोबर टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव इथे आपल्याला मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. सकाळी श्रेयस कदम आपल्याला पाहायला मिळत होते. फिरोज शेख पाहायला मिळत होते आणि त्यानंतर आता इथे उमर खान खानोके खान उमर खान इथे आपल्याला आपल्याच कमला मैदानामध्ये शिकलेले उमर. चांगला शरीराचा वेग घेतलेला पण वाईट स्वैर चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. पाच धावा झाल्या आणि पुढील स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. उमर खान यांचा बॅटचं कनेक्शन झालं आणि उमर खान तंबूच्या दिशेने परतताना आपलं खातं काही खोलू शकले नाही उमर आणि संघाची धावसंख्या स्थिरावली ती 20 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी डोमायाने केले. 2 गडी बाद केले त्यांनी समोरच्या संघाचे. 9 धावा देत 2 गडी बाद केले आणि 20 धावांवर ती रोखलंय त्यांनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. आणि उमर याची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानात उतरले ते म्हणजे मिलू. दोन षटकं 20 धावा 10ची सरासरी. पुढील षटक घेऊन येतील ते. बोला नेम. सत्यपाल. सामन्यातील तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते सत्यपाल. सामना करतील ते जितेश. स्वैर चेंडू अतिरिक्त धाव आणि 1 बाउन्सचा इशारा. वाईट चेंडू पहिल्या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या झाली ती 21. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन घोषित क्षेत्रात जाताना चेंडू आणि एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 22.
बॅट्समॅन नेम आहे मिलू. आणि आता सत्यपाल यांचा सामना करतील ते मिलू. चांगला वेगवान चेंडू आणि वाईट घोषित करताना पंच. संघाची धावसंख्या झाली ते 22. एक चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली 22. पुन्हा एकदा हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करण्यात यश आलंय दोन्ही फलंदाजांना, जितेश आणि मिलू याला आता जीवनदान मिळालंय आणि संघाची धावसंख्या झाली ती 23. आता मी 24-23 बोललो. मी 23 बोललो ना. आणि बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ती 25. तीन बॉल झाले असतील ना कसे. 3 बॉल ना दादा. 2 सिंगल 2 डबल बोलताय रे मी 3 बॉल. आणि पुन्हा एकदा वाईट वेगवान चेंडू घोषित क्षेत्रात आणि संघाची धावसंख्या झाली ती 26. घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही नीट. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 27. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 27 धावा आतापर्यंत करण्यात यश आले ते शिवाई वॉरियर्स या संघाला. त्या दरम्यान त्यांनी 3 गडी. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त धाव. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चांगली वेगवान गोलंदाजी. एक अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खाली गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि झेल पूर्ण आणि संघाची धावसंख्या झाली ती 28 धावांवरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते 28 धावा आणि नवीन फलंदाज आता मैदानात उतरले ते ऋतुराज. शेवटचं षटक मार्गस्थ. अक्षय आपल्या सामन्यातील शेवटचं षटक हातातील ते अक्षय. आकड पद्धतीचा चेंडू होता. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. एक चेंडू पूर्ण केलेला आहे. दुसरा चेंडू मार्गस्थ. पंचांनी स्वैर चेंडू घोषित केलाय आणि एक अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्या नोंद पोहोचवली होती 31 या धावसंख्येवर.
आणि याचबरोबर रडारमध्ये आलेला चेंडू समारेषा पार. एक चांगला षटकार मिलू याच्या बॅटमधून निघाला, एक कणकणीत आणि दणदणीत षटकार. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 37. चार चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि पुन्हा एकदा तोच निर्णय. 6 धावा आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 43. 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या त्यांनी. पुन्हा एकदा एक हवेत खेळलेला चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काहीच जजमेंट घेत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यापुढे होणारा सामना डॉक्टर खाडे DN नगर विरुद्ध फ्रेंड्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती त्यांनी समालोचन कक्षाकडे येऊन नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. डॉक्टर खाडे DN नगर आणि फ्रेंड्स 11 दोन्ही संघाचे कर्णधार. थँक्यू. पुन्हा एकदा आखोडपत्या चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि शेवटी एकदा झेल घेण्यामध्ये यश आलेलं आहे रॉक्स 11 संघाला. आणि संघाची धावसंख्या झाली ती 45 धावा झाल्यात. आतापर्यंत धावा फलकावर लागलेले आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचं चेंडू शिल्लक. आणि नवीन फलंदाज जे मिलूची जागा घ्यायला ते गौरांग. शेवटचं षटक मार्गस्थ. शेवटचा चेंडू. पाहूया गौरांग आपल्या संघासाठी किती धावा जमवतात. शेवट वाडीची गँगला थँक्स. वाडीची गँग यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो आम्ही. त्यांनी व्हॉलेंटिअरसाठी खूप मदत होत आहे आम्हाला तुमची. आर्यन पडवळ, सुजल पडवळ. अक्कोड पद्धतीचा चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि मिसफिल्डने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 49 धावा. आणि रॉक्स 11 संघाला 4 षटकांमध्ये 50 धावांचं आव्हान असणार आहे.
असणार आहेत. समीर नॉन स्ट्रायकर असणार आहेत. नॉन स्ट्रायकर कोण बोलला? समीर डावरे. 4 षटकांमध्ये 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि शिवाई वॉरियर्स या संघाकडून प्रथम फलंदाजी जे करणार आहेत ते अरमान स्पिट्सचं एकदम वेगवान गोलंदाज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव पूर्ण. चेंडू सीमारेषेकडे आणि 3 धावा पूर्ण केल्या. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी ए उमर क्या कर रहा है बाइक सी अभी के कितना 3? त्या दरम्यान 3 धावा. आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा. चांगला फटका. चांगली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं तिकडे मिलू यांच्या मार्फत. त्यांनी 1 धावांवरती रोखलं आणि 2 चेंडूंवर आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा टटवण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क काही नीट झाला नाही. त्या दरम्यान 1 धाव घेण्यात यश मिळालंय. सदाशिव आणि समीर याला. संघाची धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडू. चेंडू तटवण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण सदाशिव आणि समीर यांच्याकडे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 7. 4 चेंडू. पुढील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेट. स्कोर पकोडा स्कोर 5 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. 1 गडी बाद. समीर ह्याचा विकेट आताच गेलेला आहे आणि त्याच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जे मैदानात आहे अक्षय. समीर यांची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानात उतरले ते अक्षय. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा केलेल्या आहेत ते वाल्मिकी 11 संघाने, सॉरी रॉक्स 11 संघाने. पुन्हा एकदा एक चांगला वेगवान चेंडू. जसं म्हटलं होतं एक स्पीड गन अरमान. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात 7 धावा खर्च केल्या अरमान याने. 50 धावाचा पाठलाग करताना रॉक्स 11 संघाने आतापर्यंत पहिल्या षटकाच्या नंतर 7 धावा पूर्ण केल्यात. पुढील 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये त्यांना 43 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू 43 धावा, जवळपास 14.3 ची सरासरी.
बॉलर नेम बॉलर ने भाई गोलू. संघातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते गोलू. पहिल्या सामन्यात गोलूने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. एक आपटलेला चेंडू अकुड पद्धतीचा आणि वाईट घोषित केल्या पंचांनी आणि वन बाउन्सचा इशारा केलेला आहे गोलंदाजासाठी. वॉर्निंग. दुसऱ्या बाउन्सरला नो घोषित करण्यात येईल आणि संघाची धावसंख्या झाली ते 8 पहिल्या चेंडू नंतर. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू होता. दुसरा षटक हाताळताना गोलू. दुसऱ्या चेंडूवर एक धाव. संघाची धावसंख्या झाली ते 9. पुन्हा एकदा अकुड पद्धतीचा चेंडू. एक धाव पूर्ण. एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा आतापर्यंत. पुढील 16 चेंडूमध्ये 41 धावांची गरज असणार आहे रॉक्स 11 संघाला जर जिंकायचा असेल तर सामना. 9 चेंडू 41 धावा. 16 चेंडू 41 धावा. माफ करा. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अटकले आणि त्याचं स्वरूप म्हणजे अक्षय हे धावाचित बाद झालेत. आता तिसरा बॉल झाला वाईट टाकला लाईव्ह दादा दादा बॉल किती आले आणि रन किती आले 4 3 बॉल आणि 11 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. कोण गेला भाई बॅट्समॅन कोण आहे पहिला चेंडू वाईड. बॉल 3 चेंडू झाले आतापर्यंत. फर्स्ट एड बॉक्स आता सध्या आम्ही घरी विसरलोय. अकरा धावा झाल्यात. 3 चेंडू 11 झाले खेळा 3 चेंडू 11 धावा. काय पाहिजे छोटीशी इंजरी गोलंदाज गोलू याला. आपकी आईडी बहन हो जाएगी इतनी
तीन चेंडू 11 धावा. पुढील 15 चेंडूमध्ये एक 5,000 दिए ले हमारे पे कर रहे हैं पाँच टोकन भी नहीं दिए 5,000 रुपए दिए 5,000 कम दिया उन लोग के ऊपर आणि मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग शॉट. आणि त्याचबरोबर आता पुढील सामना जो होणार आहे तो DN नगर खाडे डॉक्टर खाडे DN नगर विरुद्ध फ्रेंड्स 11. या दोघांचं नाणेफेकीचं कौल होणार आहे आणि ते नाणेफेक करणार आहेत ते म्हणजे दिलीप मेढेकर यांच्या हस्ते होणार आहे. पुन्हा एकदा एका कुडपतीचा चेंडू वेगवान चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामन्याला थोडं वेग द्यायचं आहे. फार स्लो संत गतीने सामना चालू आहे. आणि नाणेफेकीचं कौल होतं. चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती आणि 6 धावा. 6 धावांनी संघाची धावसंख्या नोंद ठेवली ती 20 धावांवर. डॉक्टर खाडे यांनी नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे आणि निर्णयाची 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत. पुढील 2 षटकांमध्ये 12 चेंडू 30 धावांची गरज असणार. 15ची सरासरी रिक्वायर्ड रेट असणार आहे. डॉक्टर खाडे निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग डॉक्टर खाडे यांनी नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तसंच फ्रेंड्स 11 यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॉलर नेम भाई बॉलर नेम भाई राहुल ना राहुल तिसरं षटक घेऊन येतील ते राहुल. सामना करतील ते सदाशिव. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेकी होती तिकडे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि रनआउटच्या स्वरूपात आणखी एक गडी बाद. चेंडूवर आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा एक स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू जोरात पटकावण्याच्या नादामध्ये अतिरिक्त डॉट चेंडू निर्धाव.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू 7 चेंडू 20 धावा. जे पण मैदानाच्या आतमध्ये बसले आहेत ना त्यांनी बाहेर व्हायचंय, नाहीतर 4 बॉल झाले 4. 8 चेंडू 22 धावांची गरज. जे कोणी मैदानाच्या आत बसलेत ना त्यांनी बाहेर व्हायचंय, अदरवाईज पेनल्टी दिली जाणार हा. आखूड पद्धत चेंडूचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक चांगला झेल तिकडे बॉलरने आपल्याच गोलंदाजीवरती पूर्ण केला. आतमध्ये बसले ना मैदानात त्यांना बाहेर घ्यायचं आहे. एक तुम्ही इकडचे जबाबदार नागरिक आहात, रिंकू सिंग, जॉन्टी पंचमपल्ले, आपण जबाबदार नागरिक आहात इकडचे. आपल्याला इथे टुर्नामेंटमध्ये कोणताच अडथळा नाही आणायचा आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि समाचार घेतलेला आहे त्या चेंडूचा पुरेपूर आणि 6 धावा. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जमाल. वेगवान चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त, 3ही स्टंप्स डिस्ट्रॉइड. राजेश शेवटचे शतक हाताळताना 5 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. रॉक्स 11 संघाला जर सामना जिंकायचा आहे तर मोठे फटके खेळावे लागतील. षटकार आणि चौकारा शिवाय हा सामना जिंकणं अशक्य होईल. अनटिल अनलेस जोपर्यंत ते वाईट नो टाकत नाहीत. आणि जमाल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जे मैदानात उतरले ते म्हणजे डोमा. बोलून झालं तर नाही. 5 चेंडू 16 धावा. डोमाऊन स्ट्राईक. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, कव्हर्सच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. वाईट चेंडू, सोयरे चेंडू अतिरिक्त धाव. एका वाईट धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा. पुढील 4 चेंडूमध्ये 14 धावांची
गरज असणार आहे रॉक्स इलेव्हन संघाला. चांगलं असं षटक हाताळताना आत्तापर्यंत राजस आपल्या संघासाठी. फुल टॉस मध्ये चेंडू होता, चेंडू मिस केला कम्प्लिटली. स्पीड गतीमुळे मिस झालेले आहे. कंप्लीट मिस झाले गतीमुळे. 3 चेंडू. हवेत खेळलेला चेंडू पुन्हा एकदा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मॅच मध्ये राहायचं असेल तर 2 धावा घेणं कंपल्सरी आहे. पंचाने निर्णय द्यायचे जे काय असेल ते. किती आहे? पंच काय डिसिजन. 1 धाव. स्ट्राइक चेंज होणार आहे. 13. 2 चेंडू 13 धावा. मग कॉमेंट्रेटर मी करीन ना मग. चांगला फटका. षटकार गरज होती. दुसरा धावा. 1 फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आणि धावचा 50 धावाची पाठलाग करताना 43 धावांवरती आव्हान संपवलं आहे. आणि